नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही जी काही जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीचं नोटिफिकेशन काल आपल्याला मिळालं आणि या संदर्भामध्ये असणारं सविस्तर विश्लेषण किंवा सविस्तर माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आता ही जाहिरात जी आलेली आहे, तर ही जाहिरात टेक्निकल पदांसाठी आहे, ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे, डिग्री म्हणतो आपण त्याला, या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे फॉर्म भरता येणार आहेत। परंतु यांच्या काही अटी आहेत, या सर्व अटी मान्य तुम्हाला कराव्या लागतील आणि त्यानुसार आपल्याला फॉर्म भरायचे आहे। तर काय अटी आहेत, कोणत्या पद्धतीचे किंवा कुठले निष्कर्ष तुम्हाला तिथे असणार आहेत आणि काय काय तुम्हाला द्यायचं आहे, हे सगळं या जाहिरातीमध्ये आपण सविस्तर पाहू। या वर्षी आलेली ही जाहिरात आहे, आपण पाहू शकता 2025 या वर्षामध्ये असणारी ही जाहिरात आहे। कोणत्या विभागाची आहे ते आपण पाहू शकता। बघा, महाराष्ट्र शासनाचा जो काही कौशल्य विकास आहे, कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाकडून ही जाहिरात आलेली आहे। प्रत्येक डिपार्टमेंट कडून जाहिरात मागवता आपल्याला ही माहिती आहे, तशी ही कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग जो आहे यांच्याकडून ही जाहिरात मागवलेली आहे। आणि ही जाहिरात जी आहे ती मुख्यतः कोणकोणत्या पदासाठी आलेली ते पण समजून घ्या। ती आहे मुख्याध्यापक पदासाठी, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा ज्या शाळा असतात त्याचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासाठी आहे, किंवा तांत्रिक म्हणजे काही टेक्निकल सपोर्ट जो असेल शिक्षकाचा, तशा पद्धतीची ही जाहिरात आहे। प्राचार्य त्यांचे प्राचार्य आहेत याच्यासाठी पण ती जाहिरात आहे। विशेषतः पुन्हा आपल्याला माहिती असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्याला आपण ITI म्हणतो, ठीक आहे, ITI यांची पण आहे। उपप्राचार्य पण आहेत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, ज्या जिल्हा लेवलचे काही सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार असतात यांच्यासाठी गट ब तांत्रिक, गट ब ची जाहिरात आहे। तांत्रिक म्हणजे पूर्ण टेक्निकल आहे। महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातील एकूण 132 पदांच्या भरती करता ऑनलाईन पद्धतीनं ही अर्हताप्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत। म्हणजे या जाहिरातीमध्ये जवळपास एकूण टोटल 132 पद आहेत, हे लक्षात घ्या। 132 पदांची जाहिरात आहे आणि ही सर्व जाहिरात डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग असणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी आहे। बाकीचे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही, कारण ही टेक्निकल जाहिरात आहे। टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल। यामध्ये एकूण जे काही पद आहेत हे प्रत्येक जातीच्या प्रवर्गासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने रिझर्व ठेवण्यात आलेले आहेत। आपण हे सविस्तरपणे पाहत बसणार नाहीत, फक्त इथे सांगू शकतो की 86 जे काही पद आहेत ही सर्वसाधारण आहेत। प्रत्येक कॅटेगरी वाईज ज्या ज्या पद्धतीने आपल्याला ही पद जी आहेत ती ठेवलेली आहेत। महिलांसाठी 40 आहेत आणि जे काही खेळाडू आहेत या खेळाडूंसाठी जवळपास 6 पद जी आहेत ही 6 पद यामध्ये रिझर्व ठेवण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची असणारी ही जाहिरात आहे। आता कोणते विद्यार्थी याच्यासाठी पात्र होणार आहेत फॉर्म भरण्यासाठी ते पण आपण पाहूयात। तत्पूर्वी यांचे जे काही फॉर्म आहेत हे कधीपासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील हे आपल्याला इथं पाहायचं आहे। बघा, इथं त्यांनी सांगितलंय अर्ज करण्याचा जो दिनांक आहे, सदर अर्ज करायचा कालावधी म्हणजेच दिनांक 25 सप्टेंबर म्हणजे आजपासून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, तर 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येतील। तर ही तारीख जी आहे ती जशी मागे पुढे होईल तसं आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, हे पण लक्षात असू द्या। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे काय होतं की 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करता येईल। जर समजा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं इन केस ऑनलाईन पद्धतीने पेमेंट झालं नाही तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पण पेमेंट करता येतं। ते त्यासाठी तुम्हाला 17 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी आहे, जो भारतीय स्टेट बँक मध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्हाला 17 ऑक्टोबरचा दिलेला आहे। आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे शेवटचा जो आहे, म्हणजे दुसरीकडून पण तुम्हाला भरता येईल असा असणारा 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्हाला याचे पैसे पे करता येणार आहेत आणि त्याचं चलन भरता येणार आहे, हे लक्षात घ्या। आता याच्यानंतर जे काही आरक्षण आहे सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर ह्या खालच्या जे काही बाबी आहेत
ह्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी जसं वरती सांगितलंय की कुठल्या प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार ती जाहिरात काढली आणि त्याच्यानुसार तुम्हाला जसे की काही विद्यार्थ्यांना काय असतं की तुम्ही जातीच्या प्रवर्गातून फॉर्म भरताय तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल, जातीच्या प्रवर्गाचं जे काही आहे ते कास्ट सर्टिफिकेट लागेल. हे लक्षात घ्या. इथे दिसते तुम्हाला विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागास दृष्ट्या सवर्ग, इतर मागासवर्गीय वर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत किंवा प्रगती व्यक्ती गटात मोडत नाहीत असे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्ही जर फॉर्म भरतायत कास्टमधून तर त्यावेळेस त्या निष्कर्षानुसार तुम्हाला त्याचं नॉन क्रिमिनल द्यावं लागेल, त्याचं उत्पन्न सर्टिफिकेट द्यावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सर्व तुम्हाला त्यामध्ये द्यायचं आहे. हे लक्षात असू द्या. ह्या अशा पद्धतीने त्याच्या अटी आहेत, जे डॉक्युमेंट्स आहेत. विशेष म्हणजे हा डॉक्युमेंटचा भाग आहे. तर डोमिसाईल वगैरे असेल हे सर्व तुम्हाला त्या माध्यमातून द्यायचं आहे. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला पुढचं बघा. आपल्याला जो सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे तो आहे तुमचा शैक्षणिक अर्हता. म्हणजे मी शैक्षणिक अर्हतेविषयी बोलणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की कोण विद्यार्थी याच्यासाठी फॉर्म भरू शकतात आणि कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत हे लक्षात घ्या. तर त्यामधले शैक्षणिक अर्हतानुसार ज्याला फॉर्म भरायचा आहे असा जो भाग आहे तो आपण इथे घेऊयात. तो तिथे सांगला आहे बघा त्यांनी. ठीक आहे. बघा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. आता याच्यासाठी दोन्ही गट आहेत. म्हणजे अनुभव सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तुमची शैक्षणिक पात्रता पण असली पाहिजे. आता शैक्षणिक पात्रतामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, मिनिमम म्हणजे कमीत कमी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं कमीत कमी जे काही शिक्षण आहे ते डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट इन सेकंड क्लास म्हणजे तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डिप्लोमा जर पास झालेले असताल कमीत कमी तर त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. हे लक्षात असू द्या. परंतु त्याच्यासाठी सर्वात महत्वाची जी अट आहे तो म्हणजे अनुभव. म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा कोर्स आहे परंतु अनुभव नाही अशा लोकांना इथे फॉर्म भरता येणार नाही. कारण त्यांनी तसं इथे स्पष्ट नमूद केलेलं आहे अ वर्क एक्सपिरियन्सेस ऑफ प्रोफेशनल टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेज. म्हणजे तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो प्रोफेशनली असला तरी चालेल, टीचिंगचा असला तरी चालेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा जरी असला तरी चालेल, परंतु नॉट लेस दॅन 2 इयर्स आफ्टर पासिंग डिग्री. म्हणजेच जर तुम्ही डिग्री पास आउट झालेले असताल म्हणजे याचा अर्थ असा झाला की डिप्लोमावाले पण फॉर्म भरणार आहेत ते पण बघू त्यांच्यासाठी. इथे ही कंडिशन नाही आहे. डिप्लोमासाठी 2 वर्षाचा नाही, समजून घ्या. हे आहे बीई आणि बीटेक वाल्यांसाठी. बीई आणि बीटेक वाल्यांसाठी एक लक्षात घ्या, मिनिमम 2 वर्षाचा तुमच्याकडे कुठला तरी एक एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रोफेशनल असेल, ज्यामध्ये टीचिंगचा असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचा असेल. असा कुठला तरी 3 गटापैकी एक तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्याला फॉर्म भरता येणार नाही. हे फक्त डिप्लोमासाठी नाही, हे फक्त कोणासाठी आहे तर बीई आणि बीटेक वाल्यांसाठी आहे. बरेच विद्यार्थी आहेत की ज्याला असं वाटेल की डिप्लोमा झाला 2 वर्षाचा आपल्याकडे अनुभव असेल तर फॉर्म भरता येईल का, तर हे भरता येणार नाही. कारण स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की पासिंग अ डिग्री म्हणजे 2 वर्ष एक्सपिरियन्स जो आहे तो डिग्रीवाल्यांसाठी आहे. आता तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे डिप्लोमावाल्यांसाठी तो काय म्हणतो, नॉट लेस दॅन 6 इयर आफ्टर पासिंग अ डिप्लोमा. म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमा पास आउट आहेत कुठल्याही ब्रँचचा असेल, एनी ब्रँच म्हणतो मी, एनी ब्रँचचा विद्यार्थी घ्या, कुठल्याही ब्रँचचा विद्यार्थी असेल, कुठल्याही फील्डचा विद्यार्थी असेल ज्याचा डिप्लोमा पास आउट झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना 6 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा कमी एक्सपिरियन्स चालणार नाही. आणि त्यांनी सांगितलं इन द गव्हर्नमेंट ऑर सेमी गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटचं असेल किंवा सेमी गव्हर्नमेंटचं असेल किंवा प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटचं असेल किंवा एनी कॉर्पोरेशनचं असेल किंवा एनी इन्स्टिट्यूटचं असेल, म्हणजे कुठलाही एक्सपिरियन्स तुम्ही त्यामध्ये सादर करू शकता जो तुमच्याकडे 6 वर्षाचा असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर असे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत. तर ही सर्वात महत्त्वाची पात्रता आहे डिप्लोमांसाठी. म्हणजे डिप्लोमासाठी 6 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म भरता येतील. ठीक आहे. बरं, प्रस्तुत जाहिरातीनुसार अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे जाहिरातीनुसार तुमच्याकडे
अनुभव जे सर्टिफिकेट आहेत हे असणं महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला अर्ज भरता येणार नाही. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने नेचर ऑफ जॉब, प्रोफेशनल, टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे नमूद करणे अनिवार्य आहे. म्हणजे समजा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्हाला असं एक नेचर ऑफ जॉब जो काही आहे हा एक कॉलम असेल, यामध्ये तुम्हाला तो एक्सपिरियन्स, प्रोफेशनल असेल तुमच्याकडे तर तो लिहा, टीचिंग असेल तर तो लिहा, किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल तर तो लिहा. त्याच्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होणं शकणार नाही. म्हणजे तसं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा फॉर्म बाद केला जाईल किंवा त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म अपलोड होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे स्पष्ट लक्षात ठेवून घ्या. पुढं प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवाराला मुलाखतीस बोलवण्याकरता पात्र असणार नाही. म्हणजे ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा मुलाखत सुद्धा घेणार आहेत हे लक्षात असू द्या. आणि वारंवार तुम्हाला या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे हे पण लक्षात असू द्या, जेणेकरून ज्या ज्या काही बदल होतील ते बदल तुम्हाला त्या माध्यमातून सांगितले जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदासाठी तुमच्याकडे काय आहे, अनुभव आहे, तुमची शैक्षणिक पात्रता पण आहे, म्हणून लगेच तुम्हाला मुलाखतीस बोलवलं जाणार नाही. का? कारण त्याच्यासाठी पेपरही होऊ शकतो किंवा पेपर होणार पण नाही. तसे खाली पण आपण पाहणार आहेत एक अट आहे, पेपर झाला काय नाही झाला काय, झाला तर तुम्हाला पेपर देऊनच जावा लागेल, जर नाही झाला तर तुम्हाला तिथे बोलवलं जाऊ शकतं. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलवलं जाणार नाही. पुढे बघूया काय म्हणताय. तर इथं स्पष्ट सांगितलं त्यांनी बघा. ठीक आहे. चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे चाळणी परीक्षा जर तुमची झाली, ज्याला आपण प्री पेपर म्हणतो, पेपर जर तुमचा झाला तर त्याच्यासाठी अर्हता आणि अनुभव शिथिल केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला अनुभव असलाच पाहिजे, फक्त तुमच्याकडे लेखीच आहे आणि तुमच्याकडे अनुभव नाही तर तेही चालणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही आहे ते दोन्ही पण असणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे अनुभव पण असणं महत्त्वाचं आहे आणि पेपर म्हणजे चाळणी परीक्षा जी आहे ती पण महत्त्वाची आहे. ठीक आहे. दोन्ही शिवाय तुम्हाला सिलेक्शन होणार नाही हे लक्षात घ्या. चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतुदीनुसार किमान पर्सेंटाईल अर्हता लागू राहील. ठीक आहे. किमान पर्सेंटाईल अर्हता म्हणजे जे काही पर्सेंटेजनुसार तुम्हाला याचे जे काही मार्क्स असतील हे मार्क्स त्यामध्ये तुम्हाला दिले जातील हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर तुमचे जे काही गुण आहेत हे गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. जर समजा त्यांना असं वाटलं की फॉर्म आलेले नाही आहेत, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, अशा वेळेस मात्र तुमचा जो मुलाखत आहे फक्त एवढीच घेतली जाऊ शकते. परंतु असं होणार नाही, चाळणी परीक्षा होईल हे लक्षात असू द्या. आणि जेव्हा चाळणी परीक्षा होईल आणि त्याचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचार घेतले जातील आणि त्याच्यानंतर तुमचा विचार केला जाईल हे लक्षात असू द्या. पुढे काय म्हणले बघा, मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांचीच शिफारसीसाठी विचार केला जाईल. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे मुलाखत जर असेल तर मुलाखतीमध्ये एकूण जे काही गुण आहेत त्या गुणाच्या 41% गुण तुम्हाला मिळणं गरजेचं आहे किंवा त्यापेक्षा अधिक गुण जे असतील त्यांचाच विचार पुढे जो आहे त्याच्यासाठी केला जाईल हे पण त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा, प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया मागणीनुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट ब तांत्रिक, राजपत्रित, महाराष्ट्र शिक्षण सेवा, कौशल्य रोजगार उद्योजकता, नाविन्यता विभागाच्या सेवा नियमन 2023 तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीशी कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येईल. म्हणजे जी काही जाहिरात आहे ही सर्व जाहिरात जी आहे ती कार्यालयीन जाहिरात आहे, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच ही जाहिरात तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या पण महत्त्वाचे टप्पे तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये मुलाखत सुद्धा होऊ शकते हे लक्षात असू द्या. तुमची चाळणी परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होणार आहे. दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. ज्या व्यक्तींना मुलाखतीमध्ये 41% मार्क मिळणार नाही असा यांचा विचार सुद्धा त्यामध्ये केला जाणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या पद्धतीनं
द्यायचे आहेत हे पण लक्षात घ्या. जसं मग अर्जातील नावाचा पुरावा, जसं की प्रत्येकाला माहिती आहे की आपलं जे काही टीसी वरचं नाव वगैरे जे आहे, मार्कनीवरचं नाव वगैरे आहे, आधार कार्ड, हे सगळ्यांचा जो काही फॉर्मॅट आहे आणि नाव जे आहे ते तुमचं बरोबर असलं पाहिजे. त्यानंतर तुमचा वयाचा पुरावा जो आहे, ज्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असेल अशा असणारा वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, जे काही तुम्ही डिप्लोमा पासआउट असताल त्यांची मार्कनी असतील किंवा त्यांचे सर्टिफिकेट असतील, डिग्री सर्टिफिकेट असतील, हे तुम्हाला तिथे लावायचं आहे. जे वर्ग सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजे जे सामाजिक म्हणजे कास्टमधून फॉर्म भरणार आहेत अशा लोकांसाठी इथे ते कास्ट सर्टिफिकेट त्यांना द्यायचे. नॉन क्रिमिनल असतील तर नॉन क्रिमिनल त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, जे लोक EWS मधून फॉर्म भरणार आहेत त्या लोकांसाठी हे त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, सर्टिफिकेट्स, हे पण त्यांना द्यायचे आणि हे सन 2025-26चं असणार असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिलियर, जे मागासवर्गीय गटातून येणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना फॉर्म भरायचा आहे गटामधून असणाऱ्या आणि ज्यांना नॉन क्रिमिलियर आहे अशा लोकांनी 2025-26चं जे काही नॉन क्रिमिलियर आहे हे सुद्धा नॉन क्रिमिलियर तिथे द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जे काही राखीव प्रवर्गासाठी जागा आहेत ज्यामध्ये माजी सैनिक असतील तर ते त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांचे डॉक्युमेंट्स जे असतील ते सादर करायचे आहेत. त्यानंतर तुमचे काही नावात बदल असेल तर त्याचा सध्या तुम्हाला गॅजेट प्रमाणपत्र जे काही असेल ते पण द्यायचे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे. पुन्हा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे काही आहे हे सुद्धा तुम्हाला यांच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि बाकीचे जे काही घटक आहेत हे सगळे घटक तुम्हाला त्या त्या पद्धतीनं अपलोड करायला सांगितलेले आहेत. तर ह्या साईज आहेत, या साईजमध्ये तुम्हाला ते त्या फॉर्मॅटमध्ये तिथं अपलोड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. फॉर्म भरत असताना तुमच्याकडे या माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे शुल्क. आता हे जे काही शुल्क आहे त्यामध्ये अराखीव म्हणजे खुला जो काही गट आहे यांच्यासाठी 719 रुपये शुल्क आहे आणि जे मागास वर्गीय आर्थिक दुर्बल घटक आहेत, अनाथ आणि दिव्यांग आहेत यांच्यासाठी मात्र 449 रुपये हे जे काय आहे हे चलन आहे, हे लक्षात ठेवा. हे चलन हे नॉन रिफंडेबल असेल, म्हणजे एकदा तुम्ही भरल्याच्या नंतर तुम्हाला ते वापस केलं जाणार नाही. तर एवढे जे आहेत हे आहेत महत्त्वाचे निकष. तर ही मोठी संधी चालून आलेली आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पॉलिटेक्निक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. भरपूर काही दिवसापासून बरेच विद्यार्थी आहेत या जाहिरातीची वाट पाहत होते. तर या पद्धतीनं तुम्हाला ती जाहिरात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी असतील किंवा त्या संदर्भात पूर्ण डिटेल्स जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही mpscgovernment.in या वेबसाईटवरती जाऊ शकतात. पूर्ण वेबसाईट असेल तर ती डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्हाला या माध्यमातून जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये क्लिअर करू शकतात. तर अशा पद्धतीची आलेली ही जाहिरात आहे. सर्व पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या कुठलेही ब्रँचेस असतील, ती मेकॅनिकल असेल, ती सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, अशा सर्व IT कम्प्युटर्स असतील, या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या पद्धतीनं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर तुमची डिग्री सर्टिफिकेट्स असणं आणि त्याच्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर या संदर्भामध्ये पुढील जी काही माहिती असेल ह्या पुढील माहितीच्या संदर्भामध्ये असणारे व्हिडिओ तसे आपण अपलोड करू. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.